माहितीये तुम्ही मला शपथ घातली होती तरी मी बंगल्यावर गेले, पण तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता माझा. मी तरी काय करणार होते. ती जी आपल्या बाळाला सांभाळायला बाई आली आहे ती बाळाला नीट सांभाळत नव्हती, त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती, म्हणून मी गेले. सॉरी. स्वानंदी माफी मागायची काही गरज नाही. खरं तर मी माफी मागायला हवी तुमची. हे बघा स्वानंदी, मी तुमची भावना अगदी समजू शकतो आणि मी काल विनाकारण चिडलो तुमच्यावर, पण खर तर ते विनाकारण नव्हतं. स्वानंदी, मला एवढंच म्हणायचंय की मी लहानाचा मोठा झालो या घरात. या घरातले लोक कसे ते मला माहिती आहे आणि हे सरपोतदार, यांच्याकडे सत्ता आहे, सिस्टीम आहे. आपल्या बाळाच्या बाबतीत काय केलं बघितलं ना त्यांनी. आपण आपल्या बाळासाठी कितीही प्रयत्न केला तरी ते आपल्याला खोटच पाडणार आहे. आपले प्रयत्न व्यर्थ आहेत. आपल्याला जे काय करायचं ते खूप विचारपूर्वक करावं लागणार आहे. भाऊ खून काहीही करता कामा नये आपण. तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय. म्हणे सर, तुम्ही जे बोलताय ते कळतंय मला, पटतंय सुद्धा, पण मी काय करणार. मी काही आहे. आपण इथून पुढे मी तुम्हाला सांगितल्याशिवाय बंगल्यात नाही जाणार. थँक्यू सोनाली. आय होप तुम्हाला मजा आली असेल. हो, मजा आली, खूप मजा आली. पण संचिताला सांगा, आम्ही तिला खूप मिस केलं यावेळेस. पण हे शालू, तिचं इतकं छोटंसं बाळ असताना ती इतका वेळ बाहेर कशी काय थांबू शकतेस? हो ना, आणि तू राहू कशी देतेस ग तिला? अगं त्यात काय, मी जाऊन देते तिला. हरकत नाही, नेक्स्ट टाइम ती असतानाच आपण पार्टी करूया. हो हो, नक्की नक्की. चला बाय. बाय बाय. गेल्या एकदाच्या कटकट नुसत्या. नुसतं प्रश्न विचारून मला हैराण करून टाकलं. रूपाताई, रूपाताई. हो, आले आले. काय झालं मॅडम? काय झालं म्हणून काय विचारतेस? तुला अर्जुनला सांभाळायला ठेवलंय ना, ते काम नीट करायचं. त्या मुलीची सावली सुद्धा नाही पडून द्यायची याच्यावर, आजूबाजूला फिरकली नाही पाहिजे याच्या. पण का मॅडम? तोंड भर करून मला काय विचारतेस? ह्या घरात प्रश्न फक्त मी विचारते. तुला ज्या कामासाठी ठेवलंय ते नीट कर. अर्जुनला नीट सांभाळायचं, लक्षात ठेव. नाहीतर माझा राग तुला माहित नाहीये, नोकरीवरनं काढून टाकेन मी. तू दिलंस ह्याला? नाही मॅडम. मग ते जाऊन दूध आधी. हो मॅडम, सॉरी मॅडम. आज मैत्रिणीसमोर सत्य बाहेर येता येता राहिलं, पण स्वानंदीचा काही भरोसा नाही. ती काही करू शकते. हिचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. आई, तुला ना आजचा एक किस्सा सांगतो. आज ना बँकेत गेलो होतो तेव्हा कॅश काउंटरवर जे सर होते ना, तर ते प्रत्येक कस्टमरला पैसे दिल्यानंतर हात धुवायला जायचे. तर मग तिथे एक बाबा होते, ते ओरडले, मॅनेजर कॅश काउंटर मध्ये एक बेसिन बांधा, आमचा वेळ तरी वाचेल. स्वानंदी, अहो काय तुम्हाला नाही आवडला का किस्सा? काय झालंय, कुठल्या विचारात आहात?
काही खास नाही. अहो खास आहे की नाही आम्ही ठरवू ना, आम्हाला सांगा ना तुम्ही. मणी सर, माझं बाळ, त्याला भूक लागली असेल ना? त्याला भूक लागली की शालिनी मॅडम एकतर मला बंगल्यावर बोलवतात, नाहीतर बाळाला इथे घेऊन येतात. पण आज दिवसभरात त्यांनी एकदाही हाक मारली नाहीये. मला त्याची काळजी वाटतेय. त्याला भूक लागली असेल, मी जाऊन बघून येऊ का? जा. अरे पण मणी, मॅडम नका काळजी करू. मी त्यांच्या दारातही पाय ठेवणार नाही आणि त्यांच्या समोर बाळावर हक्क सुद्धा नाही गाजवणार. बाळाला भूक लागली असेल, मला त्याला बघायचंय. प्लीज जाऊ द्या. पण स्वानंदी मला आई जाऊ दे त्यांना. जा तुम्ही. थँक्यू. मी आलेच. म्हणे का जाऊ दिलंस तू तिला? परत तिने खाली गोंधळ घातला तर? नाही घालणार. आपला विश्वास आहे ना स्वानंदीवर. हा आपला स्वानंदीवर विश्वास आहे म्हणे, पण त्या शालिनीवर विश्वास नाहीये माझा. मी जाऊन बघू. नाही, तू बस, रिलॅक्स हो, काही होणार नाहीये. ओके. म्हणे शालिनी मॅडम, शालिनी मॅडम प्लीज दार उघडा. माझ्या बाळाला भूक लागली असेल. प्लीज दार उघडा. शालिनी मॅडम प्लीज दार उघडा. मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज दार उघडा. बाळ कुठे? तुला काय करायचंय? नाही, ते बाळाची दूध प्यायची वेळ झाली आहे ना, त्याला भूक लागली असेल. तुम्ही नेहमी आउट हाऊस मध्ये बाळाला आणून देता किंवा मला इकडे बोलावता. आज तुम्ही हाक नाही मारली म्हणून विचारलं. हो, बाळाला भूक लागली, तो रडला पण. मॅडम अहो, तो रडला, मग मला सांगायचं ना तुम्ही, मी आले असते. तुला का सांगू? तुला शिक्षा द्यायची होती ना, म्हणून मी बाळाला पावडरचं दूध दिलं. काय? तुम्ही माझ्या बाळाला पावडरचं दूध दिलं? हो मॅडम, त्याच्या तब्येतीवर परिणाम होईल. असं नका करू प्लीज. हो का? मग ह्या गोष्टीचा विचार आधी करायचा, माझ्या मैत्रिणीसमोर तमाशा करायच्या आधी. मॅडम प्लीज प्लीज असं नका करू. प्लीज माझ्या बाळाला. शालिनी काय चाललंय?